महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार तुम्हाला कल्पनाही नाही, पण तुम्ही मराठीचा कडवटपणा अंगी बाळगा। पदाधिकाऱ्यांसमोर राज ठाकरे यांनी हे सूचक वक्तव्य केलंय। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। मनसे मुंबई महापालिकेत 100% सत्तेत येणार असा दावाही राज ठाकरे यांनी केलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही, पण तुम्ही मराठीचा कडवटपणा अंगी बाळगा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेन। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। मुंबई महापालिकेत 100% सत्तेत येणार। 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता? मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा। मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका। 20 वर्षानंतर जर दोन भाऊ एकत्र येतात तर आपसात आपण भांडण केलं नाही पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जे दुबार मतदार होतात तेही महत्त्वाचं आहे। काही मतदार असतात नसतात, काही लोक इथं मतदान करतात, काही लोक इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात, तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला रात्रीची लक्ष करायला पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला BLA हे तेवढेच सक्षम केले पाहिजेत आणि जे काही गटाध्यक्ष त्या गटाध्यक्षांनी आपल्याला एकाच एक असा गटाध्यक्ष केला। राज ठाकरे साहेबांच्या लक्षात आलं असेल काही पदाधिकाऱ्यांना जसे हे विकत घेतले जातात तसं काहीतरी लालूच दाखवून भांडणं तयार करता आहेत का असा प्रश्न निर्माण झाला असेल, वाटला असेल, म्हणून राजसाहेबांनी सांगितलं की भांडू नका। मनसैनिक शिवसैनिक एकत्र आम्ही भाऊ जर 20 वर्षांनी एकत्र येतोय तुम्ही का भांडताय आणि खरंच भांडलं नाही पाहिजे। तर मनसे 100% सत्तेत येणार असा दावा राज ठाकरे यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येऊ शकतात, मग तुम्ही का भांडता असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। दरम्यान युतीची घोषणा मी करेल, योग्य वेळी बोलेन असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही कामाला लागा। महापालिका निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवर मनसे 100% सत्तेत येणार असा दावाही त्यांनी केला आहे। यावर अंबादास दानवे यांनी काय म्हटलंय ते देखील पाहूया। हे पण त्यांनी बांधलेली भूमिका योग्यच आहे, कारण ज्या पद्धतीनं येणार का अशी काय युती वगैरे काय जाऊन लगे एका स्टेजवर एका बैठकीत जाहीर करत असतात का? ठीक आहे, याच्याशी प्रोसेस असतील, काही बोलणं असेल, काही असेल ते एखादे चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती। त्याच्यावर मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव्य, कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्यात ही मतलब आहे ना। जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला म्हणण्याला कोणता अर्थ राहू शकत